आपण ज्या देशात राहतो त्या देशात आपल्याकडे एक इतिहास आहे. तुम्ही जर वाचायला गेलात तर अर्धनारेश्वरचा कॉन्सेप्ट आपल्या देशात आहे. राजकारणात उतरलो तेव्हा माझा पहिला प्रश्न मिलिंद देवरांना पण तोच होता की आय एम व्हेरी आउट, आय एम अ गेम मॅन अँड मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो. पॉलिटिक्स इज अ हाय रिस्क हाय रिवॉर्ड गेम. तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर तुम्हाला ती दिलदारपणे घ्यावी लागते आणि तो दिलदारपणा बायकांकडे असतो. स्टुडंट पॉलिटिक्सच संपवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टीज कॅम्पसेस वरती येत नाहीत. अशा प्रसंगी तरुण पिढीला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट कमी यायला लागला. 700 लायब्रऱ्या बंद पडल्यात महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांमध्ये. तुम्ही रिडेव्हलपमेंट करा. तुम्हाला नवीन बांधकाम करायचंय करा. तुम्हाला शहरं मोठी करायची आहेत करा. ते करता करता फक्त पैशाच्या मागे तुम्ही पळत राहिलात तर एकतर तुमच्या आजूबाजूला कम्युनिटी राहणार नाही आणि जी लोक तिकडे राहत आहेत ती रागाने भरलेली असतात. चोऱ्या, दंगे, व्हायलन्स, क्राईम वाढत जाणार. फायदा काय सगळं रिडेव्हलपमेंट करायचं? जर का एखादा गे मुख्यमंत्री असेल तर खरंच त्याला आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करायला उभं राहता येईल का? हाय निश. हॅलो वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू व्हेरी मच. कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे. कालच मित्राचं लग्न झालं तर भरपूर तिथे बॉयज टॉक झालेल्या, तर म्हणून आता मी जरा घाबरलो इथे कुठल्या बॉयज टॉक्स होणार आहेत. रिअली? म्हणजे तू एपिसोड्स बघितलेस? एपिसोड्स बघितले आहेत. आता मी पण रिसर्च करून येतो. राजकारणात काम करायचं असेल तर जरा वाचून यावं लागतं. काय तुझ्या रिसर्च मध्ये तुला आढळलं की काय असेल कदाचित? मला वाटलेलं की आपण एकदम मस्तपैकी असा BBC मराठी स्टाईल राजकीय मुद्द्यांवरती इंटरव्ह्यू करणार होतो. पण मग मी आज सकाळी येतानाच सगळे इंटरव्ह्यू बघतो. स्वप्नील दादाचा बघितला मी, मग ते जे क्रिकेट कॉमेंटेटर आहेत त्यांचा बघितला आणि मग मी जरा आरामात बसलो की चला स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आम्ही बडबड करू शकतो. तर राजकीय मुद्द्यांवरती जरा विचार करून बडबड करावी लागते. प्रवक्ता म्हणून आता तुम्ही काय पण म्हणाल आणि मग पण म्हणजे तुमची खरंच एवढी तयारी असेल? म्हणजे असं बाहेरून जेव्हा बघतो आम्ही तेव्हा मला असं वाटतं की यार किती तयारी लागत असेल. एक वाक्य किंवा एक शब्द जरी चुकीचा बोलला तरी सुद्धा हॅवॉक होऊ शकतो. तर खरंच अशी सिच्युएशन असते की लोक विसरून जातात पटकन? लोक विसरतात, पण तुम्हाला जर काम प्रामाणिकपणे करायचं असेल ना तर तुम्हाला ती तयारी करावी लागते. आणि मला म्हणूनच राजकारण आवडतं, कारण काय वाचनाचा किडा लहानपणापासून. तो वाचनाचा किडा पुढे कसा न्यायचा? तुम्ही प्रोफेसर बनू शकता किंवा राजकारणात उतरू शकता. म्हणून दररोज सकाळी माझे 4 किंवा 5 पेपर असतात. ते फ्रंट टू फिनिश वाचले जातात. मग दिवसभर आपला इंडियन एक्सप्रेसचा ॲप असतो, APB माझा चालू असतं, तर वाचन नेहमी सुरू असतं आणि मग रात्री पुस्तकं. तर ती तयारी नेहमी असते आणि त्या वाचण्याच्या किड्याला खाद्य म्हणजे न्यूज सायकल. दररोज काहीतरी नवीन असतं. औरंगजेबाची कबर एक दिवस, मग त्याच्यानंतर रणवीर अलाहाबादची कॉमेडी दुसऱ्या दिवशी. तर काही ना काहीतरी मिळतच राहतं की ह्याच्याबद्दल काय माहित नाही, काय होतं, काय कबरेमध्ये कोण आहे, त्याच्यात किती वर्ष झाली, ते सगळं वाचायला मिळतं आणि मग त्याच्याबद्दल बोलायला मिळतं. तर मजेशीर असतं. तू मतं कशी बनवतोस मग तुझी? आता मी हा प्रश्न का विचारते याचं बॅकग्राऊंड तुला सांगते. बिकॉज एकतर आम्ही मगाशी डिस्कस करत असताना आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं माझ्या टीमला की मला एक प्रश्न नक्की त्याला विचारायचा आहे की तू न्यूजपेपर वाचतोस का आणि न्यूजपेपर वाचण्याचं महत्त्व आज काय आहे जे कोणीच कदाचित वाचत नाही. पूर्वी शिस्त लावली जायची आपल्याला शाळेत की भाई न्यूजपेपर वाचा, त्याच्यासाठी मुद्दामून आर्टिकल्स, त्याच्यातलं मग एक काहीतरी कात्रण काढा, तो वहीत चिकटवा. हा झोन होता तेव्हा. बिकॉज त्यावेळेला मुलांना न्यूजपेपर्स वाचण्याची आवड लावणं ही गरज वाटायची. आज ती गरज राहिली आहे का? ऑल्सो आजकालची पिढी खूप, म्हणजे मी जो प्रश्न मगाशी विचारला की मतं कशी बनवतोस तू, ह्याचं कारण की आजकालची पिढी खूप, म्हणजे माझ्या जगापुरतं मी बोलते, माझं ओपिनियन असं आहे की आजकालची पिढी खूप मीम्स बघून किंवा मीम कल्चरनुसार आपली मतं बनवतात. आणि ते चांगलं आहे. ते चांगलं आहे ना. ओके, कूल. ती बनवायला पाहिजे. तुम्ही मतं सगळ्या तऱ्हेने बनवली पाहिजेत. पण न्यूजपेपरचा फायदा काय असतो की आपण आज सोशल मीडिया जनरेशनमध्ये हे विचार करायला लागलो की आपणच सर्वात हुशार. न्यूजपेपर तुम्हाला शिकवतं की फ्रंट पेज टाइम्स ऑफ इंडियामध्ये काय आहे हे कोणीतरी अजून ठरवलेलं आहे.
तर तुम्हाला थोडी तरी जाणीव येते की ज्याने पत्रकारिता 15, 20, 40 वर्ष केलेली आहे त्यांना काय वाटतं की आज सर्वात मोठी बातमी कुठली, आणि ती तुमच्या मनात चुकीची असू शकते. फॉर एक्झाम्पल, आज जेव्हा कुठलीही इन्सिडेंट समोर येतात, बलात्काराचे पण इन्सिडेंट तुम्ही बघतात, सर्वात मोठी फ्रंट पेज न्यूज तेव्हा येते जेव्हा कोणीतरी मध्यमवर्गीय किंवा शहरात राहणारा किंवा एक रिलेटेबल बॅकग्राऊंडचा विक्टिम असतो. जेव्हा कुठल्या तरी गावात अशाच घटना होतात त्या फ्रंट पेजवरती येत नाही. तर तसं वाचत तुम्हाला हे पण कळू शकतं की फ्रंट पेजवरती काय येतंय, काय नाही येतंय. पण आज तुम्ही जर रील्सवरती जात असाल तर तुझ्या फीडवरती काय आणि माझ्या फीडवरती काय हे खूपच वेगळं असू शकतं. मग कळणार कसं की लोकांचं मत काय आहे. आणि ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्ती थोडी माहिती आहे किंवा ज्यांनी थोडं जास्ती जग बघितलेलं आहे त्यांना काय वाटतं की महत्वाची बातमी त्या दिवसाची काय, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही मत बनवा. तुम्ही ते मत ठेवा हे मी म्हणत नाही, पण न्यूजपेपरने तुम्हाला कळतं की अरे बाबा अच्छा आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी फ्रंट पेजची ही आहे, पण इंडियन एक्सप्रेसमध्ये ही आहे आणि हिंदूमध्ये ही आहे आणि लोकमतमध्ये ही आहे आणि सकाळमध्ये ही आहे. हे का? सकाळ कोण वाचतं, मटा कोण वाचतं, टाइम्स ऑफ इंडिया कोण वाचतं. तर हे समजायला न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं. म्हणजे फक्त एक नाही तर तुम्हाला असे 4-5 न्यूजपेपर वाचणं 100%. पण आज सोशल मीडियामध्ये पण तुम्ही जर मीम्स बरोबर तुमची मतं निर्माण करत असाल तर मग वेगवेगळे मीम पेज बघा ना. तुम्ही बीजेपी सपोर्टर असाल तर फक्त बीजेपीचे मीम पेज नका बघू, मग काँग्रेसवाले पण बघा किंवा राष्ट्रवादीवाले पण बघा. तुम्ही जर तत्वा इंडिया फॉलो करत असाल तर मग वायर पण फॉलो करा, स्क्रोल पण फॉलो करा. म्हणत नाही की तुम्हाला सगळं पटेल, पण दुसरी बाजू वाचून तरी घ्या. इम्पॉर्टंट आहे आणि जाणून घेणं, ती समजून घेणं ते नंतर की बात आहे, पण आधी ती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर आज मत निर्माण करणं खूप सोपं झालंय. आणि आपण एक रील बघितल्यानंतर अच्छा बनवून टाकलं मत, मला हे वाटतं. ते मत बदलणं पण खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं एक रील बघून मत बनवल्यामुळे कदाचित ही एक्स्ट्रीम काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रीमली रिॲक्ट करण्याची किंवा म्हणजे लिनिंग कोणी राहिलंच नाही. आज सगळे ईस्ट आहेत. हो, लेफ्टिस्ट, राईटिस्ट. पण तुला सांगतो ना, कारण काय मी सोशल मीडियाचा उस्ताद नव्हतो, मला सोशल मीडिया जास्ती वापरता यायचं नाही. पण आता राजकारणात उतरल्यानंतर हे क्लिअर झालेलं आहे की तुम्ही टीव्हीवर किती पण बडबड करा, लोक तुमची रील्सच बघतायत. तर जास्तीत जास्त लोक मला सांगतात अरे आम्ही तुला बघितलं टीव्हीवरती, इंस्टाग्रामवर. करेक्ट, कारण का ती क्लिपिंग जी मी इंस्टाग्रामवरती टाकली, इन्स्टावरती फिरवत त्यांनी बघितलेलं. आणि हे फक्त नाही ना शहरांमध्ये नाही, आपल्यासारख्या सर्कलमध्ये नाही. कारंजामध्ये, यवतमाळ वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये सभेत मध्यम सॉर्ट ऑफ मिडल एज बायका तिकडे गावातल्या सगळ्या रील्स फिरवत होत्या इन्स्टावरती. त्या पण माझ्या रील्स बघतात. साऊथ बॉम्बेमध्ये बसलेले कॅथेड्रल शाळेला जाणारे मंडळी पण माझ्या रील्स बघतात. तर इंस्टाग्रामवरती तुम्हाला कळतं की काय जबरदस्तपणे लोक स्वतःचे ओपिनियन रील प्रमाणे तयार करतात, फॉर्म करतात. पण त्याच्यामध्ये पण तू म्हणालीस तसं आता सगळं पोलरायझेशन खूप वाढलेलं आहे. कट्टरपंथी, तुम्ही कुठल्याही बाजूला असाल, कट्टरवाद, तो बदलणं गरजेचं आहे. कारण काय अल्गोरिथमला पण ते आवडतं ना. कोणतरी किंचाळत असेल, एकदम रागाने स्वतःचं मत तुमच्या समोर ठेवत असेल किंवा एकदम ठामपणे मत ठेवत असेल, कारण काय आता तुमच्याकडे 10 सेकंद असतात, 10 सेकंदानंतर कोणी बघत नाही. त्या 10 सेकंदामध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय कोणाला तरी की माझा व्हिडिओ बघा, हे ऐक, हाय, हॅलो, हाय नसतो, हाय नाही, बस सरळ. आणि दुसरी गोष्ट की त्या व्हिडिओला बघितल्यानंतर मला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब केल्यानंतर माझं मत तुझं मत बनवून टाक. तर या भानगडीत आपल्याला जरा विचार करावा लागणार आहे की आरामात, विस्तार घेऊन न्यूजपेपर वाचणं पण एक कला असते ना.
सगळे बॉय स्टॉक म्हणजे तेच. तर ते काका मामा आजोबा सकाळी न्यूजपेपर घेऊन बसणार, तिकडे चहा, एक पार्लेजीचं बिस्किट, ते बिस्किट डुबता डुबता पडतं त्या चहात आणि तोपर्यंत तुमचं न्यूजपेपर आर्टिकल वाचून संपत नाही. तर त्या चहात अर्ध पार्लेजी अर्धा चहा असतो आणि त्या न्यूजपेपर वाचण्याला पण एक कला असते, एक आराम असतो आणि तुम्हाला स्वतःच्या पेसने तो वाचता येतो. रील्स तुम्ही तसं करू नाही शकत. रील्स आर एक्झॉस्टिंग एका पॉइंट नंतर. म्हणजे तुम्ही बस असं करून ते खाली ठेवता फोन. हो, इट्स लाईक दॅट. 3 तासानंतर. बिकॉज जे आपण बघतोय ते तुम्हाला दमवणार किंवा थकवणारच आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्या मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये का मी असं बोललो होतो की कलेश नावाचं एक पेज आहे आणि ज्याच्यावरती नुसती भांडण आहेत आणि त्याला मी बघितलाय तो पेज. आय एम लाईक लोकांना भांडणं का ऐकायची आहेत? पण मला पण ऐकायची आहेत ना. इज इट? तोच प्रॉब्लेम आहे की मी पण रील्स बघताना तो फॉर्मॅटच तसा आहे. तो फॉर्मॅटच तसा आहे. तुम्ही रील्स वरती कॉमेंट्स पण बघितल्यात तर काय काय रील्स वरती एवढ्या गलिच्छ कॉमेंट्स लोक टाकतात आणि मी कधी कधी माझ्या रील्स वरती पण येतात. मी विचारतो का रे बाबा, का बोललास तू असं? म्हणजे हू हर्ट यू? म्हणजे काय झालंय काय नक्की? एवढा द्वेष तुझ्या मनात आला कुठून आणि तू तो व्यक्त करण्यासाठी एवढा एम्बोल्डन कसा झालास? आणि मग लोक म्हणतात नाही मला कळलंच नाही, मला वाटलंच नाही, मला समजलंच नाही. कारण का ते ब्लँक प्रोफाईल असते. कधी कधी त्यांना कुठला तरी राग असतो, तो त्या इंस्टाग्राम वरती काढायचा असतो. तर लोक भांडणं बघतात, पण ती का बघतात हे आपल्याला विचारावं लागणार आहे. आधी आपण छानपैकी बोक्या सातबंडे बघायचो, वाचायचो. आता आपण सगळे मी ऍक्च्युली आत्ताच येतानाच मी विचार करत होतो की ते बोक्या सातबंडेंची कव्हर आहेत ती फ्रेम करून भिंतीवरती लावायची, कारण की सगळी आहेत आणि ती अजूनही घरात पडलेली आहेत. पण हेही मला आवडतंय की तू हे मान्य करतोयस की कलेश तू बघतोयस, बिकॉज दॅट्स लाईक आता ती काळाची गरज नाही म्हणणार मी, पण ते काळानुसार तेच तुझ्या पुढ्यात येतंय. सो यू कांट अवॉइड इट, राईट? हो. पण मग त्याच्यातनं तुम्हाला काय चांगलं शोधता येतंय हे इज व्हेरी इम्पॉर्टंट. की चांगलं शोधण्याऐवजी हे कळतंय की आज तरुण पिढीमध्ये खूप राग आहे. माझ्या मित्रांमध्ये पण, मी आजूबाजूला जातो त्यांच्यामध्ये पण, लोकांना कळत नाहीये की एक तर नोकऱ्या नाही आहेत, दुसरं तर जर नोकऱ्या असतील त्यांच्यामध्ये स्टेबिलिटी नाहीये, तिसरं जर नोकरी असेल त्याच्यामध्ये स्टेबिलिटी असेल त्याच्यामध्ये ग्रोथ नाहीये. आधी कसं असायचं आपल्या वडिलांच्या जनरेशनमध्ये किंवा आजोबांच्या जनरेशनमध्ये पण, तुम्ही सुरुवात करायचा एक 5,000 रुपयांसोबत आणि रिटायरमेंट पर्यंत ते 50 पर्यंत पोचायची. आज तुम्ही ज्या पगाराबरोबर सुरुवात करतायत 10 वर्षानंतर तोच तुमचा पगार राहतोय भरपूर इंडस्ट्रीजमध्ये. कारण काय आज करिअर ट्रॅजेक्टरी सोपी नाहीये ना, की तुम्ही सुरुवात करतात ॲज अ ज्युनियर, मग असोसिएट, मग सिनियर, मग VP. कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये आहे ते. पण आता कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तुम्ही बघितलं, जर कॉन्टेंट क्रिएटर असाल, जेवढा पैसा तुम्ही आज बनवतायत त्याच्यापेक्षा जास्ती पैसा तुम्ही उद्या किंवा परवा बनवू शकतात बाय व्हर्च्यू ऑफ युअर पॉप्युलॅरिटी, पण नॉट बाय व्हर्च्यू ऑफ युअर सिनियरिटी. पण मग लोकांनी घरं कशी सांभाळायची? तुम्हाला पोरं पाहिजे असतील, लग्न करायचं असेल, स्वतःच्या आई वडिलांची काळजी घ्यायची असेल, कसं करायचं? सेटल कसं व्हायचं? एक्झॅक्टली. म्हणजे हा शब्दच आता असं फेक हे वाटायला लागलाय, फेक फॅन्टसी. आजपर्यंत कसं आहे ना, आज भरपूर आपल्या पिढीची पण लोक आई वडिलांसोबत राहत आहेत, तोपर्यंत तुमच्या खाण्याच्या गरजा, रोटी कपडा मकान कोणतरी अजून सांभाळते. तर तुम्ही जे पैसे कमावतात ते तुम्ही उडवू शकता. म्हणून आयफोनच्या सेल्स वाढतायत, काय पण परफ्यूमच्या सेल वाढतायत, घड्याळांच्या सेल वाढतायत, कपड्यांच्या सेल वाढतायत. पण तरुण लोकांच्या घरांच्या सेल कुठे वाढतायत? आपल्या पिढीतली लोक मंडळी घर विकत घ्यायचा विचार पण करू शकत नाही की आज
मोठे परचेस तुम्हाला करायचे असतील, सेव्हिंग करायची असेल, की उद्या गॉड फॉरबिड काही पण झालं, मेडिकल इमर्जन्सी आली, तर आपल्या पिढीतल्या किती लोकांकडे तेवढ्या सेव्हिंग्ज आहेत की ते आई वडिलांच्या मदतीशिवाय स्वतःच्या आई वडिलांना किंवा स्वतःला मदत करू शकतील? नाहीच आहेत. तर तो राग कुठे ना कुठे येणार ना बाहेर. तो फ्रस्ट्रेशन तुम्ही कामावरती काढू शकत नाही, तर तुम्हाला कामावरतून हकलून टाकतील. फ्रस्ट्रेशन मित्रांबरोबर काढला तर मित्र तुमच्यासोबत चिल नाही करणार. आई वडिलांवरती किती फ्रस्ट्रेशन काढायचं, ते काढतातच. आपण पण काढतो, मी पण काढतो. कधी कटकट येते मला, म्हणजे घरी आल्यावर ना, काम केल्यानंतर घरी आल्यावर चिडचिडी स्वभाव जो माझा सुरू झालाय तो आता या 5-7 वर्षांमध्ये झालेला आहे, आणि तो सगळ्यांमध्येच वाढलेला. तर त्याचा उपाय काय हे आपल्याला आता विचार करावा लागेल. मी नाही म्हणत आहे की माझ्याकडे उत्तर आहे, आणि हा राजकीय प्रश्न पण नाही, दुनियेभर पण हेच होत आहे. अडॉलेसन्स तुम्ही बघितलंच असेल. अडॉलेसन्स मी पण बघितलं, आणि तो अडॉलेसन्स बघितल्यानंतर मला भीती वाटली की आपल्या वयाची लोक तरी ठीक आहेत, पण 7-8 वर्षाच्या मुलं आणि मुली सेम रील बघतात ना, आपण बघतोय ते, त्यांचं काय होणार? व्हेरी ट्रू. पण तुला आयडियल काय वाटतं ह्यात काय करणं, किंवा जर का सुरुवात करायची असेल या सगळ्याला थांबवण्यासाठी, किंवा एक जबाबदारीची जाणीव असेल, तर ती कशी यावी आपल्या तुझ्या माझ्यासारख्या वयाच्या मुलांना? कसं वाटतं तुला, काय वाटतं ह्याबद्दल? आज प्रॉब्लेम काय झालाय ना, आधी आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असायचो. मी पण जॉईंट फॅमिलीमध्ये लहानाचा मोठा झालोय. माझे बाबा आहेत, आणि मग विना बाबा, बाबांचे मोठे भाऊ पण बाबाच. आजी होती, आता पण एकटी राहते, पण आजी माझी घरातली सर्वात फेवरेट आहे, आणि मी तिचा फेवरेट आहे. तर माणसं असायची आजूबाजूला, लोक असायची, घरी आल्यावर तुम्हाला गप्पा मारण्यासाठी कोणतरी असायचं. बिल्डिंगीत तुमच्या नेबर्सला तुम्ही ओळखायचा. माझ्या आजीच्या बाजूला राहणारे साऊथ इंडियन आहेत, तर दर रविवारी ते इडली सांबार पाठवायचे, इकडनं इकडीचे मोदक जायचे. ते आज राहिलंच नाही. 60 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो, आजूबाजूला 10 फ्लॅट असतात, पण त्या 10 पैकी 2 फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांची नावं पण आपल्याला माहिती नसतात. आधी पब्लिक लायब्ररीज असायच्या. मी जायचो पीपल्स फ्री रिडिंग रूम अँड लायब्ररी, जी मेट्रोच्या बाजूला आहे, तिकडे अभ्यास करायला. कारण का घरी कॉन्स्टंटली बेल वाजत राहायची, आणि मला कंटाळा यायचा की मी इकडे बसूच नाही शकत, कारण का इकडे 50 लोक आत बाहेर करतायत. बरोबर. त्या लायब्रऱ्या बंद पडायला लागल्यात. 700 लायब्रऱ्या बंद पडल्यात महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांमध्ये. मोठा लॉस आहे. आज तू गिरगावाची आहेस, मी दादरचा. 5 गार्डन आहे, ओव्हल मैदान आहे, पण आपण आता अंधेरीमध्ये आहोत. मैदान कुठे, पार्क कुठे, उद्यान कुठे, गार्डन राहिली नाही. म्हणजे लोक संध्याकाळी मुलांना पाठवणार कुठे? श्रीमंताचं पोरग जाईल कुठल्या तरी क्लबमध्ये स्विमिंग शिकायला, पण फक्त चिल मारायला मित्रांबरोबर तुम्ही जाणार कुठे? तर परिस्थिती अशी झाली आहे की आपल्याला कम्युनिटीवरती फोकस खूप करावा लागणार आहे. आपण हे पण ओळखायला पाहिजे की तुम्ही रिडेव्हलपमेंट करा, तुम्हाला नवीन बांधकाम करायचंय करा, तुम्हाला शहरं मोठी करायची आहेत करा, पण ते करता करता फक्त पैशाच्या मागे तुम्ही पळत राहिलात तर एकतर तुमच्या आजूबाजूला कम्युनिटी राहणार नाही, आणि जी लोक तिकडे राहत आहेत ती रागाने भरलेली असणार, त्यांच्या आजूबाजूला राहणारे रागाने भरलेली असणार. चोऱ्या, दंगे, व्हायलन्स, क्राईम वाढत जाणार. मग फायदा काय सगळं रिडेव्हलपमेंट करायचा? आणि जगभर लोकांना हे समजलेलं आहे. मी शिकायला न्यूयॉर्कमध्ये होतो. न्यूयॉर्कची पण परिस्थिती अशीच होती की 100 वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये असाच वाढ आलेला की सगळ्यांना पैसे कमवायचे होते, टावर बांधत चालले होते, तिकडे अफाट पैसा होता, अफाट पैसा. टावर बांधले, लोक राहायला आली, तुम्ही पार्क तोडून टावर बांधले,
तुम्ही लायब्ररी, शाळा, म्युझियम, स्विमिंग पूल सगळं तोडून टावर बांधले. त्याच्यानंतर 30-40 वर्षांपूर्वी क्राईम वाढायला लागला. लोक रस्त्यावरती उतरायला लागली. घराला डबल ट्रिपल लॉक लावावे लागले. मग त्यांना कळलं की नाही, आपल्याला पुन्हा शाळांवरती फोकस करायला पाहिजे, गार्डन्सवरती फोकस करायला पाहिजे, पब्लिक जिम्स बांधायला पाहिजेत, पब्लिक लायब्ररी बांधायला पाहिजेत, म्युझियम्सना जास्ती महत्त्व द्यायला पाहिजे. कारण का लोकांना काहीतरी करायला पण हवं ना. तर ते गरजेचं आहे. आज आपल्याला हे बदलावं लागेल तर ते इन पर्सन थ्रूच करावं लागेल. आणि आज तू बघायला गेलीस तर इन पर्सन इव्हेंट्सला पुन्हा एक महत्त्व वाढत चाललेलं आहे. लोकांना काहीतरी करायचं आहे. संध्याकाळी घरी येऊन फक्त रील्स बघत किंवा नेटफ्लिक्स बघत नाही बसायचंय. पुन्हा सोशलायझिंग वाढायला लागलं. सोशलायझिंग वाढायला लागलं. देयर वॉज अ फेज, मला वाटतं ती लॉकडाऊन नंतरच थोडीशी निवळली आहे, की सतत घरात बसून आणि सतत मोबाईल स्क्रोल करून लोकच कंटाळले आहेत. आता नाहीच करायचं. तर त्याच्यासाठी आणि तुम्ही जेव्हा एकामेकांना भेटतात ना, तेव्हा तुम्ही अशा शिव्या एकामेकांना नाही देत. तुम्ही असे शब्द एकामेकांविरुद्ध नाही वापरत. तर आपण जर इन पर्सन गोष्टी सुरू केल्या, आणि हे राजकारणात पण आम्हाला सगळ्यांना समजावं लागणार की आज priorities will have to become public libraries, priorities will have to become public parks, priorities will have to become open spaces, not because they are charity, पण कारण काय त्याच्याशिवाय तुमच्याकडे मतदारच राहणार नाही जो तुम्हाला कधी मत देईल. कारण काय तो मतदार एवढा रागीट असेल की तो म्हणेल की मला राजकारणाबरोबर काय करायलाच नको, लेनदेनही नाही. सो हे लेनदेन नसण्याविषयी मला बोलायचं आहे की जनरली माझं ऑब्झर्वेशन असं आहे की एकतर तरुण पिढी, म्हणजे करेक्ट कर तुम्ही जर का चुकीचं काही बोलले असेल तर, पण तरुण पिढी ही जास्त पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड नाही आहे, किंवा असली तर गावाकडचे मुलं जास्त इंटरेस्टेड आहेत असं एक आम्हाला ऐकायला मिळतं. किंवा आय थिंक म्हणजे पहिल्यांदाच मी तुझ्याशी असं कॉन्व्हर्सेशन करते की जो खूप म्हणजे तुझ्या वागण्यात एक ठहराव आहे. म्हणजे हा ठहराव कुठून आलाय त्याच्यावर आपण नंतर येऊ, बट असं पॉलिटिक्समध्ये असणं खूप रेअर आहे. यु नो व्हॉट आय मीन की आणि त्याच्यातून तू साऊथ मुंबई मधून येणारा असताना म्हणजे खूप कमी इंटरेस्ट असतो. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांना दादरला कोणी आतापर्यंत साऊथ मुंबई म्हणालं नव्हतं, तर थँक्यू व्हेरी मच. आधी आम्ही लहान असायचो तेव्हा साऊथ मुंबई संपायची तुमच्या मरीन ड्राईव्ह वरती गिरगावात. तसंच आहे, कारण का गिरगावात साऊथ मुंबई संपायची, मग ती हाजी अली पर्यंत पोहोचली आणि मग सिलिंग बांधल्यानंतर लोक म्हणायला लागली बाबा तुम्ही बँड्रा तिकडे ठेवा, बाकी सगळं साऊथ मुंबई, ऍटलिस्ट साऊथ मुंबई. पण मी पण त्याच मताची आहे. बट ठीक आहे, म्हणजे आता कन्सिडर करते मी. आता सर आम्हाला प्रवेश मिळालेला आहे साऊथ मुंबईमध्ये. जोक सपाट. पण मला हे म्हणायचंय नक्कीच की शहरामधले जे यंग ब्लड आहे तर ते तू कसं बघतोयस, म्हणजे ह्या सगळ्या तरुण मुलांकडे? खरंच आपल्याला राजकारणासाठी वेळच नसतो ना. एक्झॅक्टली. मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही शाळेत असल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर नोकरी करेपर्यंत तुमच्याकडे राजकारणाबद्दल विचार करायसाठी वेळच नसतो. शाळेत तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या तरी ट्युशनमध्ये टाकतात किंवा कुठल्या तरी क्लासला पाठवतात किंवा खालती कोणासोबत तरी खेळायला पाठवतात. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये तुम्ही ट्रेनमधून कॉलेजपर्यंत जाईपर्यंत आणि पुन्हा घरी येईपर्यंत, आणि जर तुम्ही दुसरी कुठली तरी इंटर्नशिप करत असाल किंवा नोकरी करत असाल तर त्या नोकरीपासून सुटका पायपर्यंत तुमच्याकडे वेळच नाही राहत. आणि त्याच्यानंतर एकदा काम सुरू झालं की कामाच्याच भानगडीमध्ये आज मुंबईत काम करणारा माणूस 8 तास कधी काम करतच नाही, तो 10 ते 12 तास काम करतोच. कारण की त्याला माहिती आहे की त्याने जर 10 ते 12 तास काम नाही केलं तर त्याला नोकरीवरनं काढलं जाईल आणि कोणतरी अजून येईल. मुंबईमध्ये कमी नाही आहे ना एम्प्लॉईजची, यू आर रिप्लेसेबल. तर म्हणून मुंबईत लोकांकडे वेळ नाही राहिलाय राजकारणासाठी. आणि मुंबईत आपण, हे आपलं दुर्दैवी आहे की राजकारणाला नेहमी एक बॅड वर्ड म्हणून नाकारलेलं आहे.
Wait. आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट इलेक्शनची सस्पेन्शन झाली 1980s मध्ये. एक हत्या झाली एका स्टुडंटची स्टुडंट पॉलिटिक्समुळे. त्याच्यानंतर स्टुडंट पॉलिटिक्सच संपवून टाकलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टीज कॅम्पसेसवरती येत नाहीत. NSUI, ABVP, आमचं राष्ट्रवादी युवती काँग्रेस किंवा स्टुडंट्स काँग्रेस मुंबईच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नसतं. तर आज प्रॉब्लेम तोच झालेला आहे की पॉलिटिक्स हॅज बिकम अ बॅड वर्ड अँड यू हॅव नो टाइम फॉर पॉलिटिक्स. अशा प्रसंगी तरुण पिढीला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट कमी यायला लागलेला आहे. पण ते बदलतंय. आज मुंबईत आपल्या सगळ्यांनाच कळलेलं आहे की आपल्या ज्या समस्या आहेत, रस्ता असो, गोखले ब्रिजचं कन्स्ट्रक्शन असो, 10 वर्षापासून बांधत जाणारी मुंबई मेट्रो असो, कुठल्याही रेल्वे स्टेशनमध्ये फूट ओव्हरब्रिज असो किंवा आपल्या रस्त्यावरच खड्डे असो, त्या सगळ्या प्रॉब्लेमचा सोल्युशन राजकारणातच आहे. तर तरुण पिढी आज मुंबईतही, ग्रामीण भागात तर ती नेहमीच राजकारणात सक्रिय राहिलेली आहे, पण शहरांमध्ये पण आज तरुण पिढी राजकारणामध्ये इंटरेस्ट घेते. मला सगळे फॉलो करणारे यंगच असतात जास्तीत जास्त लोक, आणि ते मला भरपूर फीडबॅक देतात की आम्हाला या मुद्द्यावरती पण तू बोललेला दिसायला पाहिजे, ह्याच्यावरती पण बोल, हे पण कर. आणि आपल्याकडे आजपर्यंत यंग लिडरशिप नाही राहिलेली. कारण काय, राजकारणात वयस्करच लोक राहिलेली आहेत, तरुण पिढ्यांना चान्स मिळालेला नाही आहे. आणि हे साहजिक आहे, कारण काय आज राजकारणामध्ये तुम्हाला जर उतरायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी जॉब स्टेबिलिटी असायला पाहिजे. कारण काय राजकारणात तुम्ही यशस्वी व्हालच त्याची काय गॅरंटी नाही. There should be a backup plan. बॅकअप प्लॅन तुम्हाला पाहिजेच. आणि राजकारणात शिरण्यासाठी काही पाथवेच नाहीये. मी सुरुवात केली मिलिंद देवरांसोबत जेव्हा मी शाळेत होतो. प्रिलिम परीक्षेत आणि बोर्ड एक्झाम परीक्षेत 3-4 महिन्यांचा अंतर होता, आणि तेव्हा मी बोर झालेलो. आणि तिकडे मिलिंद देवरा इंटर्नशिप नावाचा एक प्रोग्राम होता, ज्याच्या खाली तुम्ही डोर टू डोर कॅम्पेनर बनवू शकला होता. 2014 मध्ये मी डोर टू डोर कॅम्पेनर होतो मिलिंद देवरासाठी. खटखट खटखट सगळ्यांच्या दरवाज्यांवरती. काँग्रेस पार्टीसाठी 2014 मध्ये एवढ्या शिवाय मी आयुष्यात कधी त्याच्यानंतर ऐकल्या नाही. बापरे, अबकी बार मोदी सरकारची लाट होती त्या वर्षी. तर तुम्ही कोणाच्या तरी दरवाज्यावर गेलात आणि सांगितलं की मी काँग्रेस पार्टी सोबत, तुम्हाला लोक एक कानाखाली द्यायला तयार होती. कारण काय राग होता आणि ते तुम्हाला कळत होतं. आणि दॅट्स वाय हे सोशल मीडिया सोडून तुम्हाला उतरावं लागतं रस्त्यावरती, हे समजायला की लोकांमध्ये मूड काय आहे. सर्वे बिर्वे तुम्ही करू नाही शकत. तुम्हाला जोपर्यंत स्वतः कळत नाही की एका एरियामध्ये, एका कम्युनिटीमध्ये, पूर्ण शहरामध्ये मूड काय आहे, तोपर्यंत तुम्ही राजकारण करू नाही शकत. तर तेव्हापासून जी सुरुवात झाली, तेव्हा मिलिंद देवरांना माझं नाव पण नव्हतं. तर तेव्हा मी काहीतरी 100-200 व्हॉलंटियर असतील, त्यामध्ये एक व्हॉलंटियर होतो. त्यानंतर मी त्यांच्या टचमध्ये राहिलो. मी कॉलेजला गेलेलो तेव्हा टचमध्ये राहिलो. पुन्हा मुंबईत आलो काम करायला निवडणुकीसाठी त्यांच्याच कॅम्पेनवरती, आणि अशोक चव्हाणांसोबत पूर्ण जनसंघर्ष यात्रा फिरत गेलो. तर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळणं खूप महत्वाचं आहे राजकारणात. आणि देयर इज नो क्रॅश कोर्स नाहीये, काही रूट नाहीये. तुम्ही जर दिल्लीत असाल तर तुम्ही NSUI किंवा ABVP किंवा नॅशनलिस्ट युथ काँग्रेस जॉईन करून तुम्ही संघटनेत जॉईन करून मग पुढे 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 जाऊ शकतात. इकडे कसं? पण ते बदलतंय आता. माझी जेव्हा नियुक्ती झाली, मी सुप्रियाताईंकडे गेलेलो, तेव्हा मला नव्हतं वाटलं की त्या मला ऍक्च्युली अपॉइंट करतील नॅशनल स्पोक्सपर्सन म्हणून. मी काय 27-28 वर्षाचा होतो तेव्हा. 27 वर्षाचा, 28 आत्ता झालोय. नॅशनल स्पोक्सपर्सन म्हणजे, आणि बाकी सगळे नॅशनल स्पोक्सपर्सन माझ्या खूपच मनाने वयाने दुप्पट वयाचे आहेत. तर तशा ऑपॉर्च्युनिटीज देणाऱ्या नेत्या
पण राजकारणात असणं गरजेचं आहे. आणि त्या नेत्या आज निर्माण होत आहेत आणि मी नेत्या खूप पर्पसली म्हणालेलो आहे. एक्झॅक्टली, म्हणजे मला हे विचारायचंय की त्या नेत्या होत्या म्हणून जास्त त्याचा म्हणजे हा इम्पॅक्ट त्यामुळे, किंवा ही जी रिस्क टेकिंग फॅक्टर आहे दॅट इज बिकॉज विमेन मेक बेटर पॉलिटिशियन्स. लवली, व्हॉट अ स्टेटमेंट. पॉलिटिक्स इज अ हाय रिस्क हाय रिवॉर्ड गेम. तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर तुम्हाला ती दिलदारपणे घ्यावी लागते आणि तो दिलदारपणा बायकांकडे असतो. ममता बॅनर्जीला बघा, मायावतीला बघा, जयललिताला बघा, सुप्रियाताईंना बघा, इंदिरा गांधींना बघा. कुठल्याही परिस्थितीत स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला फिरवून यश प्राप्त करण्याची ताकद कोणामध्ये तरी असेल ना तर भारतात महिला पॉलिटिशियन्सकडे असेल. कारण काय, टेक्स गट्स. आणि तुम्ही ऑलरेडी एक एक्स फॅक्टर म्हणून राजकारणात उतरला आहात ना. बाकी इट्स अ मेल डॉमिनेटेड प्रोफेशन. त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी बदल घडवतायत, तर तुम्ही बदल घडवता घडवता तुम्ही बाकी बदल पण घडवण्यात सक्रिय असू शकतात. कारण काय, यू नो द पॉवर अँड द इम्पॉर्टन्स ऑफ टेकिंग अ रिस्क. बट डू यू फील की बऱ्यापैकी असंही आहे की जरी महिला असल्या तरी सुद्धा त्यांना एक बॅकिंग आहे. हो, महाराष्ट्रातल्या स्पेसिफिकली मी बोलेन की देर इज नो स्ट्रगल, किंवा असेलही कदाचित आपलं स्थान तिथे टिकवून ठेवणं इज अ स्ट्रगल, पण तिथे एंट्री इज क्वाईट इझी कत नाही तसं. म्हणजे तुम्हाला कसं आहे, त्या लेवलवरती एंट्री इझी आहे, पण ती पुरुषांसाठी पण आहे. राईट. टॉप लेवलला तुम्ही बघायला गेलात तर जे पुरुष पण राजकारणात एकदम यशस्वी आहेत, एक्सेप्शन्स आहेत, पण ते पण कुठल्या तरी बॅकिंग सोबतच येत आहेत. बरोबर. किंवा कुठल्या तरी फॅमिलीमधनच येत आहेत. कम्प्लीट आउटसाइडर्सना चान्स देणारे खूप कमी आहेत. माझ्याकडे पण काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही. माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आई लॉयर होती. राजकारण 3 पिढ्यांमध्ये कोणी केलेलं नाही. तर अशा मंडळींना टॉप पर्यंत पोहोचणं कठीण आहे. पण ते तुम्ही पुरुष असो किंवा महिला, त्याच्यात काही फरक नाही. म्हणजे तो जेंडरचा काही प्रश्न नाही. आज महाराष्ट्रात तुम्ही दिशा पिंकी शेख सारख्या नेत्या आहेत, त्यांना बघा. त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये एक तृतीयपंथी महिला असून जे नाम कमावलेलं आहे, जे काम केलेलं आहे ते जबरदस्त आहे. आणि ते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे त्यांनी पण एक रिस्क घेतली, त्यांनी पण एक चान्स दिला कोणाला तरी. तर सुषमा अंधारेंना बघा, त्या पॉलिटिकल फॅमिलीमधनं नाही आहेत, पण काय जबरदस्त रॅल्या घेतात. शिवसेनेमध्ये त्यांना चान्स मिळाला त्यांनी, आणि तो चान्स मिळाल्यानंतर जिम्मेदारी आपकी होती है कि उसको टिकाए रखना. पण आज ते बदलत चाललंय. तर ज्या महिला आज राजकारणात उतरत आहेत त्या विदाउट पॉलिटिकल बॅकिंग, विदाउट कमिंग फ्रॉम पॉलिटिकल फॅमिली. आता सुप्रियाताईंनी मुंबईत राखी जाधव ह्या आमच्या मुंबई प्रेसिडेंट आहेत एनसीपीच्या, एनसीपीएसपीच्या, त्यांना अध्यक्ष बनवलेलं आहे. त्यांचा काही पॉलिटिकल फॅमिलीशी संबंध नाही आहे, त्या पॉलिटिकल फॅमिलीमधनं नाही आहेत, पण त्यांनी जे घाटकोपरमध्ये काम जबरदस्त केलंय, त्यांनी त्या 3-4 वेळा निवडून आलेले आहेत कॉर्पोरेटर म्हणून, डिस्पाइट नॉट कमिंग फ्रॉम पॉलिटिकल फॅमिली. तर अशा स्टोऱ्या येत चालल्या आहेत. त्याला वेळ लागणार की नाही लागणार, पर राजनीती में देर है अंधेर नाही. हळूहळू तुम्हाला पण कळावं लागतं की ठीक आहे भाई, इतना तो पहुंच गए. करेक्ट, वेळ लागतो. धीरज रखना बहुत जरुरी आहे. तर टोटली मी जसं की मगाशी म्हटलं की हे ठराव जो तुझ्याकडे आहे दॅट इज बिकॉज तुझे आयडेंटिकल किंवा आयडेंटिटी चॉईसेसमुळे तो तसा आहे की हे नक्की काय आहे. म्हणजे मला इतकं खरंच, मी तुला खूप जेन्युइनली सांगते की
आजकालचे तरुण नाही दिसत असे. म्हणजे माझे स्वतःचे इतके आजूबाजूला मित्र आहेत, बट दे आर ऑल अग्रेसिव्ह. आणि खूप काहीतरी त्यांना, म्हणजे चांगलं पण आहे हे अग्रेशन एका पॉइंटला, की भाई खूप काम करायचंय, खूप हे करायचंय, बट ऍट द सेम टाइम ते चुकीच्या गोष्टींमध्ये पण येत आहे. पण तुझं इतक्या परफेक्ट गोष्टींमध्ये हे अग्रेशन कसं लागतंय हे मला खरंच सांग. म्हणजे हे आता ही तुझी पर्सनल जर्नी कशी राहिली? माझ्या आईमुळे. रिअली? कारण काय, लहान होतो तेव्हापासून आई मला गोष्टी सांगायची. तर वाचन, आणि तेव्हा लहान होतो तर वाचन स्वतः करता यायचं नाही, पण बाबासाहेब पुरंदरेंच्या सगळ्या गोष्टी महाराजांबद्दलच्या, मग श्यामची आई, बोक्या सातबंडे, हो, आपला मगाचा मुद्दा, बोका सातबंडे, तो सगळ्या त्या पुस्तकांमुळे एक जाणीव आली की जिंदगी लंबी है और उसमें बहुत मोड है. तर ती जाणीव येऊन त्याच्यावरती रिफ्लेक्ट करणं, त्या गोष्टी आठवून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टींमुळे आज मी स्ट्रेस फ्री लाईफ जगतो. मला काही टेन्शन नाही. की महाराजांनी रोहिडेश्वराची शपथ घेतल्यानंतर भरपूर वर्ष लागली त्यांना स्वराज्य मिळायला. तर वो उतना टाइम रुक सकते थे तो हम क्यों नहीं रुक सकते, चल महाराज. तर तसंच मला वाटतं की आज जर तुम्ही एका एन्व्हायरमेंट मध्ये असाल जिथे तुम्हाला एक सपोर्टिव्ह फॅमिली आहे, जिथे तुमच्याकडे एक सपोर्ट सिस्टम आहे जो खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो, तर मग तुम्हाला ते अग्रेशन सोडणं, अग्रेशन न घेता पुढे चालणं, पेशन्स असणं हे सोपं होऊन जातं. तर आता मी जेव्हा, आता कम टू द पार्ट ऑलरेडी, पण मी जेव्हा आता राजकारणात उतरलो तेव्हा माझा पहिला प्रश्न मिलिंद देवरांना पण तोच होता की आय एम व्हेरी आउट, आय एम अ गे मॅन अँड मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो. आय एम अ गे मॅन इन न्यूयॉर्क, मी कसा येऊ शकतो राजकारणात काम करायला? तर ते फक्त म्हणाले सो. आणि ज्या कॉन्फिडन्सने त्यांनी तो शब्द सो माझ्या समोर ठेवला, त्या कॉन्फिडन्स बरोबर मी पुन्हा आलोय. म्हणालो चला क्या होगा. आणि फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह होती. एक किस्सा सांगतो. मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा आय केम आउट, मी तिकडे थेरपिस्टकडे गेलेलो. आय रिअलाइज की एवढी वर्ष आपण जे लपवून ठेवलेलं आहे ते आपल्याला लपवायची आज काही गरज नाहीये. आणि ते प्रोसेस करता करता एका पोझिशन पर्यंत पोचलो जिथे मी तयार होतो पूर्ण कुटुंबाला सांगायला. पण आता जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो आम्ही. आता आम्ही सगळे एकाच गल्लीत राहतो प्रभादेवीमध्ये, पण आधी सगळे एकाच घरात राहायचो. पण प्रॉब्लेम असा आला की सांगायचं तर पहिलं कोणाला सांगायचं. तर मग असा निर्णय घेतला की दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळे एकत्र पुण्यातच होतो काकाच्या घरी, तर तिकडे सगळ्यांना सांगायचं. आणि आम्ही सगळे बसलेलो, फटाके फोडलेले, त्याच्यानंतर पुन्हा येऊन बसलेलो. माझ्या बहिणीला मी ऑलरेडी आधी सांगितलेलं, तर मी सांगितलं आज सांगूया. सांगितलं चालेल, मी सगळ्यांना बोलव. तर तिने बोलवलं सगळ्यांना. आणि ते पण हैराण झाले की मुलांनी आज आम्हाला बोलवलं, म्हणजे काय चाललंय काय, म्हणजे आदेश देत आहेत सगळ्यांना येऊन इकडे बसा. ते पण जरा घाबरले. सगळे आम्ही बसलेलो. ती माझ्या बाजूला बसली, माझा भाऊ, आणि दुसरी बहीण दुसऱ्या बाजूला बसलेली. मी दोघांचे हात पकडून तिकडे बसलेलो. आणि तिने सुरुवात केली, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आम्ही विचारत नाही, आम्ही सांगतोय, तुम्हाला ऐकायचंय, उगाचच लवकर काही बोलायचं नाहीये. पूर्ण सन्नाटा खोलीत. सगळे विचार करतात काय चाललंय काय. त्याच्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की
वी थॉट यू हॅड गॉटन अ गर्ल प्रेग्नेंट. बापरे, तुम्ही म्हणजे काय काय सांगतो, काय विचार करत होतात पूर्ण. आणि तो एवढा म्हणजे टेन्शनचा वातावरण, ते टेन्शनचं वातावरण तिकडे होतं. आणि मग तिने मला सांगितलं, तू सांगतोस का? नाही, मी हात धरून तिकडे माझी फाटलेली, तर तू सांग. आणि ती म्हणाली अनिश इज गे. सायलन्स. मग ओके, मी तिकडे हैराण, काय चाललंय, ओके. मग माझे बाबा नेहमीच हुशार, हे मी ऐकलंच नव्हतं म्हणून ओके. जय जय. अनिश इज डेटिंग, अनिश इज गे. चडी चुप. ओके. आणि बाबांबद्दल मला जरा भीती होती, कारण काय आम्ही भरपूर भांडतो आणि ते पण जरा कट्टर बीजेपी सपोर्टेड टाईप आहेत, तर मला माहिती नव्हतं की ते सपोर्टिव्ह असतील की नाही. पण हे सगळे ओके म्हणाल्यानंतर माझे एक काका आहेत, ते म्हणाले की, आणि मी पुन्हा हैराण झालो, कारण काय म्हणालो एवढी इंग्रजी तुला कोणी शिकवली काका? कारण काय ते म्हणाले, वी आर अ फॅमिली दॅट विल स्टँड अप अगेन्स्ट द वर्ल्ड टू प्रोटेक्ट आवर ओन. आणि तिथे मी ढसाढस रडायला लागलो. व्हॉट अ मोमेंट, व्हॉट अ मोमेंट. लाईक आत्ता सुद्धा काटा आलाय माझ्या अंगावर. लाईक ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्या फॅमिलीने आपल्याला आपण आहोत तसं ऍक्सेप्ट करणं, हे खूप, यू आर लकी यार. आय मीन खूप लकी. 5 मिनिटानंतर आम्ही डायनिंग टेबल वरती होतो आणि माझ्या बहिणीच्या लग्नाबद्दल चर्चा चालू. अच्छा, म्हणजे ते 5 मिनिटापुरता विषय, 5 मिनिटापुरता विषय. आणि असलं अरे थोडा तरी अटेन्शन द्या ना मला. मला वाटलं मला घरातून पळावं लागेल, मी पैसे एकत्र करून साठवलेले, असलं मी भांडायला तयार आहे, आणि नंतर 5 मिनिटानंतर ओके करून भाषणबाजी करून तुम्ही तयार दुसऱ्या गोष्टीवर बोलायला. आणि दॅट्स द ब्युटी ऑल्सो. यू डोंट वॉन्ट, तुम्हाला काय, यू डोंट पिटी, यू डोंट वॉन्ट, यू वॉन्ट एक्सेप्टन्स की बस हा चालेल ना, आम्ही आहोत, काय प्रॉब्लेम आला तर सांग. यू आर फॉर्च्युनेट इनफ की हे तुझ्या बाबतीत झालं. मी म्हणूनच सांगितलं ना की तो ठराव तेव्हाच येऊ शकतो जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमच्या पाठीशी आहेत लोक, मंडळी आहेत तिथे, काय प्रॉब्लेम झाला तर येतील. एक असतं ना की पैसे असतात घरात तेव्हा समृद्धता असते, पण जेव्हा ही अशी लोक असतात तेव्हा इट्स लाईक संपन्नता असते घरात. हे असं म्हणतात, ते इथे खरं वाटतंय मला. ऑल्सो मला इथे हेही मेन्शन करावं असं वाटतं की तुझ्या बाबतीत खूप छान, तुझ्या घरच्यांनी हे ऍक्सेप्ट केलं, ही खूप छान गोष्ट आहे. बट एखाद्या मुलीला पिरियड्स येतात तेव्हा ती मुलगी घाबरलेली, बिथरलेली असते, पण तिच्या घरचे सगळे हॅप्पी असतात, किंवा तो एक सोहळा असतो त्यांच्या घरात. सेम विथ एखादं लग्न जमणं असेल किंवा ती प्रोसेस असेल, तर काही घरात विरोध होतो, नो डाऊट, पण काही घरं अशी असतात की जिथे खूप छान ऍक्सेप्ट केलं जातं. पण हे जे तू आता सांगितलंयस, हे इतकं रेअर आहे, हे इतकं अनयुज्युअल आहे. आणि तरीसुद्धा ते, म्हणजे मी विचार करते की तुझ्यासारख्यांची काय अवस्था होत असेल जेव्हा ते खरंच त्यांच्या फॅमिली समोर मोकळे होतात. त्यांना कुठेतरी आतमधनं आनंद होत असतो की मला माझी आयडेंटिटी मिळाली आहे, पण तो आनंद कुठेच त्यांना समोरून मिळत नाही. आणि ही काय विचित्र स्टेट असेल यार. आणि तेच मी कित्येक लोकांना सांगतो, ते पेरेंट्स असो किंवा माझे स्वतःचे मित्रमैत्रिणी असो, की एक्सेप्टन्ससाठी पैसे लागत नाहीत, एक्सेप्टन्ससाठी संपत्ती लागत नाही, एक्सेप्टन्ससाठी दिलदारपणा लागतो. तुम्ही दिलदार बनायला का घाबरताय? काय फरक पडतोय? तुम्ही पोराला जन्म दिलाय, ते पोर तुमचं काय नशेवशे नाही करत आहे, दारू सिगरेट फुंकून येत नाहीये, कोणाची त्याने पोर्सच्या गाडीला घेऊन उडवलं नाहीये, मग का राग? का एक्सेप्टन्स का नाही? त्या एक्सेप्टन्स नंतर तुम्ही एका मैत्रीच्या रिलेशनशिपची सुरुवात करू शकता तुमच्या पोरासोबत.
ते तुम्हाला का नाही समजत आहे की तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही तुमचं पोर गमावून बसाल. आणि तो आज खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आज तुम्हाला पटतंय नाही पटत ती वेगळी गोष्ट आहे, पण कोणाच्या तरी आयडेंटिटीवरती तुम्ही जर एक प्रश्नचिन्ह निर्माण केला किंवा त्याला सपोर्ट नाही दिला तर आज कित्येक अशी तरुण मंडळी आहेत who are being driven to the brink of suicide. आणि काय मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस कमी आहे, स्वतःच्या आयडेंटिटी बद्दल अवेअरनेस कमी आहे, घरी फॅमिली सपोर्टिव्ह नाही आहेत. तर अशा प्रसंगी तुम्ही तुमचं मूल गमवाल, यू विल लूज युअर चाइल्ड. हे तुम्हाला का समजत नाही? पण अशा प्रसंगी मी हे पण म्हणेन की आज आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की आय एम पार्ट ऑफ अ फॅमिली ऑफ चॉईस फॉर मेनी पीपल. की आपल्याकडे 2 प्रकारच्या फॅमिलीज असतात, एक जन्माची फॅमिली ऑफ बर्थ आणि एक आपण चूज केलेली फॅमिलीज ऑफ चॉईस. आणि आज भरपूर अशी लोक आहेत ज्यांचे फॅमिलीज ऑफ बर्थ एक्सेप्टिंग नाही आहेत, पण ज्यांच्याकडे फॅमिलीज ऑफ चॉईस आहेत जे त्यांना भरभरून प्रेम देतात. तर इन दीज सिच्युएशन्स आय थिंक यू हॅव टू फाईट फॉर युअर फॅमिली, बट समटाइम्स यू हॅव टू ऑल्सो रेकग्नाइज दॅट देर आर अदर फॅमिलीज दॅट आर ऑल्सो पॉसिबल. हाऊ स्वीट, अमेझिंग. सो गे असणं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पॉलिटिशियन, म्हणजे कमिंग आउट ॲज अ गे की कमिंग आउट ॲज अ पॉलिटिशियन जास्त कठीण काय? कमिंग आउट ॲज अ पॉलिटिशियन. देवा रे, मला अजूनही वाटतं की जिथे कुठे मी आता जातो, कालच मित्राचं लग्न होतं, तिथे गेल्यावर अजूनही मित्र नक्कल उडवतात, खिल्ली उडवतात माझी. काय आता नेता झालाच, मोठा नेता झालाच. कमिंग आउट ऑफ पॉलिटिशियन मच हार्ड. आता का आता फक्त टीव्ही वरती दिसतोस का? कारण काय आपल्या पिढीमध्ये राजकारणात उतरणारे खूप कमी मंडळी आहेत. एक्झॅक्टली. आणि आता राजकारणाचे कपडे घालून सगळीकडे जावं लागतं. हे पण चुकीचं आहे ना. आता काय करायचं? मी पण ते बदलायचा प्रयत्न करतोय हळूहळू. आता जनसंघर्ष यात्रा चालू होती तेव्हा मी पुन्हा न्यूयॉर्कवरनं आलेलो. मला माहिती नव्हतं कपडे कुठले घालू, किंवा न्यूयॉर्क मध्ये घालणारे कपडे आपण इच्छलकरंजी आणि पाथर्डीमध्ये नाही घालू शकत. तर आय वॉज लाईक अच्छा चलो थोडा वॉर्डरोब मेकओव्हर करना पडेगा. म्हणजे तू मुद्दामून ते असे झोपे आणि हे घेतले? नाही, आता असे शर्ट कुर्ते ब्लेंड. पण तू असं वाटत नाहीस यार पॉलिटिशियन, म्हणजे तुझी वाईब नाहीये अशी वाईब नाही. पण आता वाईब बदलायला पाहिजे ना. मी पण निर्णय घेतलेला राजकारणात उतरल्यानंतर पण कि वाइब बदलना चुकीचं है. कि इतना आइडेंटिटी के बारे में बोला है, इतना एक्सेप्टेंस के बारे में बोला है, तो खुद का गे आइडेंटिटी मान लिया, पर खुद का चिल आइडेंटिटी नहीं माना, फिर क्या फायदा? मग मी म्हणाल नाही, आता जसा आहे तसा आहे. मी काल पवार साहेबांना पण भेटायला गेलो, असाच गेलो. मी रॅलीसाठी जातो, असाच जातो. मला तुम्ही जे बोलतोय आहे तसा एक्सेप्ट करा, जे बोलतोय त्याच्यावरती एक्सेप्ट करा. पटत असेल तर एक्सेप्ट करा, नसेल पटत तर मी कुठले कपडे घालतोय, कसा बोलतोय, का कसले चपला घालून फिरतोय, तुम्हाला काय पडलंय? ऑफकोर्स. तर ते दॅट कमिंग आउट एज पॉलिटिशियन हॅज बीन स्लाइटली हार्डर, पण मजेशीर आहे. टाइमपास चालू आहे. हे दोन इतके कॉन्ट्रास्ट आणि इक्वली ऑड गोष्टी आहेत ना, की म्हणजे गेशन आणि पॉलिटिशियन, मगाशी मी त्याच मुद्द्यावर होते. सो एकतर ठीक आहे, म्हणजे हे मला समजलं की तुझ्या फॅमिलीने खूप पटकन तुला ऍक्सेप्ट केलं. सो ते आपण म्हणू की बऱ्यापैकी इझी होतं किंवा कन्व्हिनियंट झालं तुझ्या दृष्टीने. व्हॉट अबाउट पॉलिटिक्स? म्हणजे जेव्हा म्हणजे एक चांगली गोष्ट झाली की मिलिंद देवरा सरांबरोबर तू काम केलं, सो ही वॉज ओके, ही वॉज चिल अबाउट दॅट. पण फक्त तेच नव्हते ना, म्हणजे खूप लोक आजूबाजूला, प्लस तुझी आयडेंटिटी तू रिव्हील केली आहेस. तू कुठेही सांगताना घाबरत अडत किंवा हे होत नाहीयेस, अडखळत नाहीयेस की हो मी आहे, मी गे आहे आणि मी पॉलिटिशियन आहे. सो हे किती स्ट्रगल राहिलंय? लोक वागताना चुकीचं वागायची किंवा असे काही अनुभव?
तुझे असतील? आपण म्हणतो की आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, पण तो पुरोगामी महाराष्ट्र एवढा पुरोगामी राहिला नाहीये. पण त्या महाराष्ट्राला पुन्हा पुरोगामी करण्याची गरज आहे. म्हणून आजही राजकारणात गे असल्यासाठी तुमची नक्कल लोक उडवतात, तुमची टीका होते. पण माझा अनुभव असा तरी राहिला आहे की ज्या ज्या नेत्यांबरोबर मी काम केलं आहे त्यांनी मेरिटला महत्त्व देऊन मला बघितलेलं आहे. आणि हे नाही बघितलंय की तू गे आहेस नाही गे आहेस. त्यांनी बघितलंय थोडूसा बोलू शकतोस, डिबेट करू शकतोस, वाचतोस, कोलंबियाला गेलायस, ऑक्सफर्डला गेलायस, हे सगळं केलंयस. आणि हा प्रश्न कधी त्यांच्या समोर आलेलाच नाही. असं नाही की मी काही लपवलेलं आहे, पण कामाचा मुद्दा समोर असेल तर तुमच्या आयडेंटिटीचा मुद्दा काय येईल समोर. आणि मला खूप छान वाटलं कारण का एक 2 महिन्यांपूर्वी सारंग साठे आहे ना, सारंग माझा छान मित्र आहे आणि त्याने सुप्रियाताईंची मुलाखत घेतलेली विषय खोलसाठी आणि प्रश्न विचारलेला की अच्छा सुप्रियाताई, तुम्ही खूप पुरोगामी आहात, तुमच्या विचारांमध्ये LGBT राईट्स वरती पण तुम्ही बोललेला आहात आणि अनिश माझा छान मित्र आहे आणि तुम्ही त्याला नॅशनल स्पोक्सपर्सन बनवलं आणि तो गे आहे. आणि त्यांनी लगेच सांगितलं, तो गे आहे म्हणून मी त्याला नॅशनल स्पोक्सपर्सन नाही बनवलं, त्याच्या हिमतीवरती आणि त्याच्या मेरिटवरती मी त्याला नॅशनल स्पोक्सपर्सन बनवलं. आणि तो ॲटिट्यूड जेव्हा तुम्हाला राजकारणात मिळतो ना, तो सर्वात महत्वाचा असतो. कारण काय तुम्ही काहीतरी टोकन मायनॉरिटी म्हणून किंवा डायव्हर्सिटी कार्ड म्हणून नेमलेले नाही जात. आणि तो कॉन्फिडन्स जो सुप्रियाताईंनी दिला माझ्यावरती ठेवलेला आहे आणि जो पवार साहेबांनी पण ठेवलेला आहे, दॅट आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर. की तुझं काम राष्ट्रीय प्रवक्ता आहे ना, तुला पहलगाम पासून इकॉनॉमीवर सगळ्यावरती बोलायचं आहे. तुझ्या आयडेंटिटीचा ह्याच्याबरोबर काय रिलेशन. तर ते एक आहे राजकारणात की तुमच्या पाठीशी उभी राहणारी मंडळी तुम्हाला शोधावी लागतात, पण ती एकदा तुम्ही शोधली ना की मग ती नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि दे विल अलाव यू टू ग्रो. आणि हे सगळ्यांसाठी आहे. तुम्ही जर एक महिला पण असाल, तुम्ही दिव्यांग असाल, तुमच्याकडे कुठलेही अजून डिस्क्रिमिनेशनच्या ॲक्सेसवरती डिस्क्रिमिनेट होणारे कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा तुम्ही एका मायनॉरिटी कास्ट कम्युनिटीमध्ये पण असाल, या सगळ्या आयडेंटिटीजना जर पुढे यायचं असेल राजकारणात तर तुम्हाला सपोर्ट सिस्टम लागते राजकारणात पण. आणि ती सपोर्ट सिस्टम आज मला मिळाली, त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणि याच्याशी काहीच गे असण्याचा किंवा काहीच इट्स ऑल अबाउट युअर ब्रेन आणि तुम्ही काय बोलताय. एक्झॅक्टली. आणि पण मी हे पण म्हणेन की आज स्वतःच्या आयडेंटिटीने मला काय शिकवलंय की एक्सेप्टन्स का महत्वाचं आहे. स्वतःच्या आयडेंटिटी मला काय शिकवलंय की लोकांची टीका करताना कधी वैयक्तिक टीका न करणं. व्हेरी ट्रू. हे मला शिकवलंय की आपल्याला माहिती आहे की वैयक्तिक टीकेमुळे ती वो कितनी चोट पहुंचती है, वो अगर आपको पता हो तो वो चोट आप किसी को नहीं पहुंचाओगे. तर ते नाही करायचं. आणि आय थिंक पॉलिटिक्स मध्ये मी खूप बघितलंय, म्हणजे हिणवण्यासाठी जास्तीत जास्त वापर केला जातो या शब्दांचा असेल किंवा, आणि हे दिस इज व्हेरी, म्हणजे ह्याची काही गरज नसते. पण डू यू थिंक की तुझ्या येण्याने हे चित्र कुठेतरी बदलेल? बघूया. आता एवढा स्वतःवरती कॉन्फिडन्स नसायला पाहिजे की तुमच्या एकामुळे पूर्ण चित्र बदलेल. पण मी हे पण सांगतोय ना की आज तू म्हणालीस ते खरं आहे, गरज नाहीये कोणाला शिव्या द्यायची, आज गरज नाहीये. तुम्ही स्वतःचा मुद्दा शांतपणे दुसऱ्याला न शिव्या देत ही लोकांसमोर ठेवू शकतात. आणि त्याच्यासाठी पण ऑडियन्स आहे आणि लोक तुम्हाला त्याच्यासाठी जास्त मानतील. आणि ते मी स्वतः बघतो की आज मी प्राईम टाइम न्यूज चॅनल वरती जातो आणि तिथे सर्कस चालू असते की कोणी पण काही पण म्हणतंय, एकामेकांवरती लोक किंचाळत चाललेली आहेत.
मग याच्यावरती हे अनपढ गवार हे ते शब्द असे फेकले जात आहेत. पण मी अशा शब्दांचा उपयोग करत नाही. कधी कधी ओरडतो आणि थोडा टेम्पर लूज करतो, पण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आणि ते लोकांना आवडतं. त्याच्यासाठी लोक बघतात. आणि तुला असे रिस्पॉन्सेस आले? रिस्पॉन्सेस भरपूर आले की त्या डिबेटमध्ये बाकी सगळे ओरडत होते, तू शांत होतास आणि तू 2 मिनिटं बोललास, पण जे बोललास ते आम्हाला पटलं आणि ते महत्वाचं आहे. कारण की ऍट द एंड ऑफ द डे मी किंचाळत बसलो आणि 5 मिनिटं बोललो किंवा 10 मिनिटं बोललो आणि ते कोणाला आठवलंच नाही किंवा त्याला कोणी महत्व दिलाच नाही, तर त्याचा काय फायदा. आणि मला कोणतरी एक छान गोष्ट सांगितलेली की तू जर ऑपोजिशन मध्ये असशील आणि टीव्ही वरती जात असशील तर यू विल बी सीन मोर देन यू आर हर्ड. तर तोंडाने बोल जे बोलायचंय ते. आणि मी थिएटरवाला आहे, तर थिएटरमध्ये भरपूर शिकलेलो आहे. तर फक्त कोणतरी तुमच्यावर ओरडत असेल किंवा काही पण शिव्या देत असेल, तोंडाने तुम्ही जबाब द्या ना, हसा त्याच्यावरती. माझून राग येईल त्याला. बरं, एक्झॅक्टली. म्हणजे आता ते असं झालंय ना की पूर्वी असं होतं, एक जण 4 लोकांमध्ये सगळे शांत असायचे, एक ओरडायला लागला की ते अरे काय झालं असं आपण विचारायचं. आता 4 जण ओरडत असतात आणि मध्येच एक आता शांत, अरे काय झालं, सो इट्स लाईक दॅट. तू मगाशी म्हणालास की तू अशोक चव्हाणांसोबत जेव्हा काम केलंस तेव्हा तुला पूर्ण मला वाटतं रुरल इंडिया एक्सप्लोर करता आलंय. सो मला हे पूर्ण महाराष्ट्र, जर का एखादा गे मुख्यमंत्री असेल तर खरंच त्याला आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करायला उभं राहता येईल का? 100%. बिकॉज आतापर्यंत आम्ही फक्त नवरा बायको बघितले आहेत. कारण तशी वेळच नाही आली. आज जग लवकर बदलत चाललंय आणि आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, आपण ज्या देशात राहतो, त्या देशात आपल्याकडे एक इतिहास आहे. सगळ्याच आयडेंटिटीजचा रिस्पेक्ट करायचा. तुम्ही जर वाचायला गेलात तर अर्धनारेश्वरचा कॉन्सेप्ट आपल्या देशात आहे. तुम्ही जर इतिहासाचे पन्ने फिरवत गेलात, तुम्ही खजुराहोला जा, तुम्ही बाकी आपले ग्रंथ वाचा, तुम्हाला दिसेल की बीइंग क्वेअर इज ॲज इंडियन ॲज बीइंग इंडियन. तर ह्याच्यात मला काही फरक दिसत नाही. मला तर वाटत नाही हा प्रश्न पण उठणार. आपण बाकी देशांसारखे नाही आहोत. अमेरिकेत असा प्रश्न उठू शकतो कारण काय त्यांच्या संस्कृतीत हे नाही आहे, पण आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न उठणारच नाही कधी. आतापर्यंत मी पण पूजा करताना मला कधी कोणी विचारलेलं नाही की तू गे आहेस की स्ट्रेट आहेस. आणि तो प्रश्न विचारायलाच का पाहिजे, आणि तो उठतच नाही. एक फक्त माझा शंका आहे जी मला खूप आधीपासून विचारायची होती कोणातरी अशा सेन्सिबल माणसाला की जे मला खरंच छान उत्तर देऊ शकेल. सो आपण म्हणतो की ह्या ज्या कम्युनिटीज आहेत तर ह्यांना नॉर्मलाइज केलं पाहिजे, तुम्ही त्यांना वेगळं असं हे करू नका. पण मग जेव्हा मी ऑफेंड करण्याच्या दृष्टीने किंवा असं अजिबात म्हणत नाहीये, पण जेव्हा प्राईड परेड निघते तेव्हा मग ते थोडंसं अबनॉर्मल असतं, त्यांचं बिहेवियर अबनॉर्मल असतं किंवा ते जे त्या मोमेंटला जे चाललेलं असतं ते नॉर्मल माणूस जसं वागेल तसं कदाचित नसतं. सगळ्यांचंच असतं असं नाही, पण काही लोकांचं असं असतं. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं करता? म्हणजे नॉर्मलाइज करायचंय तर मग हे असं का वागणं होतं त्यांच्याकडनं हे मला जाणून घ्यायचं. म्हणजे इट्स कमिंग आउट ऑफ अ क्युरिओसिटी. म्हणजे मला काही बाकी त्याच्यातनं हे नाहीये. तू प्रेशर कुकर वापरलायस? हो. जेव्हा खालती तू गॅस चालू करतेस आणि प्रेशर कुकर बंद करून ठेवतेस तेव्हा ती शिट्टी वाजतेच.
जेव्हा तुम्ही कोणातरी एवढं दाबून ठेवता, तुम्ही लोकांविरुद्ध एवढं डिस्क्रिमिनेशन वाढू देता, तुम्ही फॅमिलीजमध्ये एक्सेप्टन्स एवढा कमी ठेवता, तेव्हा त्याचा रिझल्ट रस्त्यावरती दिसतोच की तुम्ही लोकांना एवढं डिस्क्रिमिनेट करून ठेवलेलं आहे. तुम्ही सांगितलेलं आहे की तू हे घालू नाही शकत, तू हे नाही असा वागू शकत नाहीस, तू नेल पॉलिश नाही लावू शकत, तू असं नाही करू शकत, की जेव्हा तुम्हाला एक चान्स मिळतो जे पाहिजे ते करायचं, तर तो मग तो खुले आम बाहेर येतो. आणि भरपूर लोकांसाठी प्राईड म्हणजे असा एक दिवस असतो वर्षातला जिथे ते स्वतःची रियालिटी जगू शकतात, जिथे ते जे पाहिजे ते करू शकतात. त्याच्यानंतर त्यांना शर्ट पॅन्ट घालून केस कोम करून ऑफिसला जावं लागतं. घरी आई वडिलांना सांगावं लागतं की हो पुढच्या वर्षी लग्न करीन. तर त्या एका दिवशी दे लेट लूज. आणि प्राईड सारख्या गोष्टी ह्या एक त्यांचा इतिहास आपण वाचणं गरजेचं आहे. एकतर त्या क्रिएट झाल्या ॲज अ शो ऑफ रिबेलियन, ऑफकोर्स, की वी आर गोइंग टू बी आउट अँड प्राऊड. तर त्याच्यासाठी यू हॅव टू मेक अ मार्क. हाऊ डू यू मेक अ मार्क? यू हॅव टू एन्श्योर दॅट पीपल कांट इग्नोर यू. कारण काय HIV एड्सच्या एपिडेमिकमध्ये जेव्हा अमेरिकेत लोक मरत होती आणि सरकार काही करत नव्हतं, तेव्हा प्राईड परेडमध्ये येऊन लोकांना दाखवायचं होतं की आम्ही आहोत इथे, वी एक्झिस्ट अँड यू आर रिफ्युजिंग टू सी अस, यू आर इनव्हिजिबलायझिंग अस. तर तुम्ही ते रंग आणून, ते कॉस्ट्यूम आणून, ते ड्रेस आणून तुम्ही लोकांना दाखवत होतात की तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही, तुम्ही आम्हाला अदृश्य करू शकत नाही. आणि असेच फेस्टिवल तुम्ही जर पूर्ण लॅटिन अमेरिकेत गेला तर कार्निवलमध्ये पण तुम्हाला बघायला दिसतात, जिथे लोक लेट लूज करतात, जिकडे खूप कन्झर्वेटिव्ह सोसायटीज असतात, जिथे तुम्हाला सांगितलं जातं महिलांना पण की अच्छा तुम्ही असेच कपडे घाला, असंच करा, असेच वागा. त्यांना पण एक दिवस मिळतो जिथे ते जे पाहिजे ते करू शकतात. आणि दॅट्स व्हेन द कलर स्पिल्स आउट ऑन टू द स्ट्रीट. तर आय थिंक दॅट्स द सेलिब्रेशन ऑफ प्राईड अँड दॅट्स समथिंग ब्युटिफुल अबाउट दॅट. आय थिंक इट्स अ काय म्हणतात त्याला, एन्थुझियाझम येतो. इट्स द एन्थुझियाझम, इट्स द अबिलिटी टू इमॅजिन व्हॉट इट वुड बी लाईक टू नॉट हॅव एनी ऑफ दीज रिस्ट्रिक्शन्स. इट्स अ एक्सरसाइज इन इमॅजिनेशन. आता तू पण मला सांग, ती अर्धी मंडळी तेच कपडे घालून पुढच्या दिवशी कामाला जाणार आहेत का? तर इट्स नॉट लाईक सगळ्यांना तसेच कपडे घालून पूर्ण जीवन जगायचंय, पण हे पण बघायचंय की असं आपण करू शकतो. इट्स ऑलमोस्ट लाईक थिएटर, इट्स ऑलमोस्ट लाईक इमॅजिनिंग, इट्स अ लेटिंग लूज, हॅव्हिंग जॉय. हे आय थिंक हे डिस्कस होणं खूप इम्पॉर्टंट होतं या मोमेंटला. म्हणजे कारण माझ्यासारखे अनेक अनपढ आहेत जे ज्यांना माहितीच, अनपढ म्हणण्यापेक्षा अनअवेअर, ज्यांना माहितीच नाहीये की काय थॉट असू शकतो, तो एवढा निखळ पण असू शकतो, हे माहिती नाहीये. त्यामुळे इथे जेव्हा हे डिस्कशनला मुद्दे येतात तेव्हाच ते मग कदाचित नॉर्मलाइज होणं आपण म्हणू शकू. आणि मला आवडलंय हे उत्तर, मला खूप आवडलंय ऑनेस्टली. आणि रादर म्हणजे कुठेही बघताना आपल्याला ते का असं करतायत असं नाही वाटलं पाहिजे, किंवा ते आता वाटणारही नाही हे उत्तर जेव्हा जितके लोक ऐकतील. येस, ॲब्सोल्युटली. मगाशी आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आमच्या निखिलला एक प्रश्न होता की सगळे गे लोक इंग्लिशमध्ये का बोलतात, आता मराठीत बोलतोय ना. सो हेच होतं, म्हणजे आता तू बघशील मराठीत बोलताना पण बघशील, पण असं काही स्पेसिफिक आहे का? म्हणजे माझं पण ऑब्झर्वेशन राहिलंय की जे कम्युनिटी असं म्हणण्यापेक्षा मला असं ते दुसरं नाही जाणवू द्यायचे किंवा दुसरं नाही दाखवायचे, पण तुम्ही जास्त इंग्लिश स्पोकन किंवा काय तुमच्याकडे कॉन्टेंटच नव्हतं ना बघायला आपल्या भाषेमध्ये. आतापर्यंत टीव्ही चॅनल तुम्ही बघत असाल किंवा मूवीज बघत असाल तर बॉलिवूडमध्ये मायनी नाही कुठलं होतं ते, कपूर अँड सन्स पर्यंत किंवा आतापर्यंत एवढे सिरियल नव्हते, मूवीज नव्हते जे तुम्ही बघू शकत होता.
तर तुम्ही जास्ती बॉलिवूड बघण्याऐवजी हॉलिवूड बघत होता. टीव्ही सिरियल मॉडर्न फॅमिली बघत होता किंवा शिट्स क्रीक बघत होता. तर तुमचे जे कल्चरल रेफरन्स असतील तीच भाषा तुम्ही बोलणार. बरोबर. आणि तुमचा जो कलेक्टिव्ह कल्चरल रेफरन्स असतो तोच तुमचा डॉमिनंट कल्चरल रेफरन्स होणार आणि तीच भाषा तुम्ही बोलणार. तोच आता प्रॉब्लेम होतोय मुंबईत. आपण मराठी अस्मितेबद्दल बोललेलो आधी. बरोबर. आज मुंबईत लोक हिंदीमध्ये का बोलतात? कारण काय आज मुंबईत तरुण मराठी पोरगा पण मराठी चित्रपट बघत नाही. तो जर मराठी चित्रपट बघणार नाही, त्याच्या आजूबाजूला लोक मराठी चित्रपट बघणार नाहीत, तर मग तो मराठीत का बोलेल? तो हिंदीत बोलणार. कारण तो पण शाहरुख खानला बघतोय, सलमान खानला बघतोय, त्याचा रेफरन्सच हिंदी आहे. मला आठवतंय की मी मराठीत जास्ती बोलायला तेव्हा लागलो मित्रांसोबत, पण मराठी मित्रांसोबत. जेव्हा वळू आलेला, नटसम्राट आला, तेव्हा एक पिरियड होता जेव्हा त्या 5 वर्षांमध्ये बॅक टू बॅक जबरदस्त मराठी चित्रपट येत होते. तुम्ही जर नटसम्राट बद्दल बोलत असाल तर तुम्ही मराठीतच बोलणार. वळू बद्दल बोलत असाल तर तुम्ही वळू बद्दल मराठीतच बोलणार. तसंच तुमच्याकडे शब्द नसतील मराठीमध्ये तुमच्या आयडेंटिटी बद्दल, तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणार. पण ते बदलतंय आता. ह्याने, त्याचं नाव विसरतोय मी, साबरबोंडा चित्रपट आहे, तो संडान्सला प्रीमियर झालाय. मराठी चित्रपट, मराठी गे चित्रपट, सुपरहिट आहे. पूर्ण दुनिया बघते तो चित्रपट. तशी चित्रपट येत राहतील तर मग ऑब्व्हियसली गोष्टी बदलतील आणि तशीच भाषा पण बदलेल. पण त्याच्यासाठी आपल्याला विचार तसा करावा लागेल की लोकांना जर मराठी बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मराठी कॉन्टेंट तयार करायला पाहिजे. आता आरपारच्या आधी किंवा भाडीपाच्या आधी किंवा बोलभिडूच्या आधी यूट्यूबवरती मराठी भाषी कॉन्टेंट खूप कमी होतं. ते होतं तर कुकिंग व्हिडिओ किंवा कोणतरी तुम्हाला प्रवचन देतंय तसे व्हिडिओ किंवा खूप सिनियर जर्नलिस्ट वगैरे होते जे 1-2 तासाचे व्हिडिओ बनवायचे तसे व्हिडिओ. म्हणजे यंग वाईब नव्हती, नव्हतीच कॉन्टेंट. ऑडियन्स पण तसा होता. जोपर्यंत मराठी कॉन्टेंट क्रिएटर नसेल तोपर्यंत मराठी कॉन्टेंट कसं येणार? आणि जोपर्यंत मराठी कॉन्टेंट नाही येणार तोपर्यंत मराठी कॉन्टेंट क्रिएटर कसा येणार? तर तो चिकन अँड एग प्रॉब्लेम आहे ना, तो फिक्स आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण काय, आणि तो आता होतोय, तर आय डोंट थिंक दॅट्स अ प्रॉब्लेम. पण त्याला स्फूर्ती द्यायला, त्याला प्रोत्साहन द्यायला आपल्याला काहीतरी करायची गरज आहे. व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं की तुझ्याकडे बघून आता लोक तुझे रेफरन्सेस घेऊन चलो अजून मराठी. माझा प्रॉब्लेम तोच झाला. तुम्हाला सांगितलेलंच, आपला मराठीत करायचं. आता 3 वर्षापासून मी दिल्लीत राहतो. बर. आणि आधी प्रॉब्लेम व्हायचा जेव्हा दिल्लीला गेलो की हिंदी बोलता बोलता मराठी यायचं भाषेत. आता उलट झालंय, मराठी बोलता बोलता हिंदी येतंय. कारण काय, नाहीतर घरी राहायचं ते आई बाबा आजी आजोबा सगळ्यांबरोबर मराठीतच बोलणं व्हायचं आणि मित्रांसोबत पण कामात पण. आता तिथे राजकारणात हिंदीतच बोलणं होतं, एकामेकांशी पण हिंदीतच बोलणं होतं. तर ते इंग्लिश ही मराठी, आय डोंट नो व्हॉट इज मिंग्लिश नाही, मिंग्लिश नाही, मराठी आणि हिंदी का मिंदी नाही, मिंदी नाही. बापरे, एवढं इंटेलेक्च्युअल मिंदी. तर मी कन्फ्युज झालो की आता काय करायचं, काय भाषा कुठली बोलायची. पण आता तो भाषेची नाही, तीच भाषेची मजा आहे. तशीच भाषा बदलते, इव्हॉल्व्ह होते, वाढत जाते आणि संपत नाही. किती आपण आणि संपत नाही. ऍब्सोल्युटली. तुझा मेल क्रश कोण होता पहिला? बाप रे, शाहिद कपूर. जब वी मेट. चॉकलेट बॉय फुल शाहिद कपूर, जब वी मेट. कारण काय, हा ठेरा तुम्ही बघताय ना, तू बघतेस ना, तो फक्त इकडे इंटरव्ह्यू मध्ये आहे, नाहीतर इन पर्सन मी कटकटी आहे. मग सांगितलं ना, सो ठेराव असणारा पाहिजे कोणतरी. तर तो शाहिद कपूर, आदित्य जब वी मेट एकदम बिफोर कबीर सिंग. मी तो बघितलाच नाही, माहिती तुला. शक्यच नाही, मी बघितलाच नाही. कारण काय, म्हणालो मला तू चॉकलेट बॉयच आवडतोस, मला बघायचाच नाही तुझा दुसरा चित्रपट, कशाला बघू मी. हाऊ स्वीट. आता एक जाता जाता, म्हणजे सध्या जे चालू आहे अख्ख्या देशभरात, पहलगाम झालंय आणि
खूप अनफॉर्च्युनेट आहे सगळंच. आपण जे बघतोय, जे चित्र समोर येते ते अनफॉर्च्युनेट आहे. या नोटवर मला जाणून घ्यायचं की खरी देशभक्तीची व्याख्या तुझ्यासाठी काय आहे? देशभक्ती हा एक विचित्र कॉन्सेप्ट आहे. कारण काय तो लोकांना एकामेकांशी जोडू पण शकतो, पण तो लोकांना एकामेकांपासून फोडू पण शकतो. तर आज देशभक्ती माझ्यासाठी लोकांबद्दल काळजी करणं आहे. तो रस्त्यावरती असलेला भिकारी असो किंवा तो तुमच्या सरहदेवरती लढणारा जवान असो. तुम्हाला जर माणुसकी असेल तर त्या माणुसकीला पाळणं म्हणजे देशभक्ती. आणि आज जे होतं, आता मी कित्येक वर्ष दरवर्षी 1 महिन्यासाठी काश्मीरला जातो. कारण काय तिकडे मी एक आर्ट रेसिडेन्सी चालवायचो. सगळं राजकारण सोडून माझं मेन इंटरेस्ट आहे आर्ट आणि लिटरेचरमध्ये. तर तिकडे मी दरवर्षी असायचो आणि 2012 पासून दरवर्षी मी काश्मीरमध्ये असतो. तर पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मला अस्वस्थ झालं. कारण काय हल्ल्याच्या 2 तासानंतर आपल्याला हिंदू आणि मुस्लिम मध्ये फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिथे ज्यांनी त्यांची जान गमावली त्यांची शरीरं घरी नव्हती आली आणि ऑलरेडी इंस्टाग्रामवरती हिंदू खतरे में है, सगळे मुसलमान वाईट आहेत, सगळे काश्मीरी वाईट आहेत, असे पोस्ट निघत गेले होते. आणि तीच तर टेररिझमची साजिश आहे, वही तो आतंकवाद की साजिश, की आपल्याला धर्माच्या नावावरती फोडायचं, इंडियन आणि काश्मीरीच्या नावावरती फोडायचं. तर गेल्या आठवड्यात मी श्रीनगरला गेलो. आमची एक पार्टीची युनिट आहे तिथे आणि आम्ही सांगितलं की धर्म से तोडोगे तो धर्म से जोडेंगे. त्या दिवशी सकाळी शंकराचार्य मंदिरात गेलो, शाह हमदान दर्ग्यात गेलो, छठी पातशाही गुरुद्वाऱ्यात गेलो आणि होली फॅमिली चर्चमध्ये गेलो आणि सांगितलं प्रार्थना करा, धर्मावरती लोकांना फोडू नका. जो हल्ला झालाय तो हिंदूंवरती झालेला आहे, पण त्याच्यानंतर जर तुम्ही हिंदू आणि मुसलमान राजकारण खेळायला लागला, इंडियन आणि काश्मीर राजकारण खेळायला लागला, तर मग त्याचा तो डेथ टोल 26-28 राहणार नाही, तो वाढत जाईल. दंगली होतील तुमच्या स्वतःच्या देशात आणि तेच त्यांना पाहिजे आणि तेच आज होतंय. पण या हिंदू मुस्लिम राजकारणात, या विचित्र देशभक्तीत एवढे गुंतावलेलो आहोत की ती हिमांशी नारवाले, जिने स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या समोर मारून टाकलेलं बघितलं, त्या हिमांशी नारवालने जेव्हा सांगितलं की तुम्ही हिंदू मुस्लिम इंडियन पाकिस्तानी नका करू ह्याच्यावरून, तिला काय ट्रोलिंग होते, तिचं काय ट्रोलिंग होते. काय तुमची देशभक्ती? मिलिटरी ऑफिसरच्या मुलीला तुम्ही काय गलिच्छ शब्द वापरून तिचा अपमान करतायत, तिची ट्रोलिंग करतायत. कुठे तुमची माणुसकी? शी लॉस्ट हर फादर आणि तुम्ही तिला सांगतायत की ती देशभक्त नाही. तर आज देशभक्तीच्या नावावर जे चालू आहे त्याच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना आपला आवाज उठवण्याची गरज आहे. की फक्त एक प्रकारची देशभक्ती या देशात चालू शकणार नाही. म्हणून मी संयुक्त महाराष्ट्राचा पण उल्लेख केला की ती एक वेगळी देशभक्ती होती, पुरोगामी देशभक्ती होती आणि त्या देशभक्तीला पुन्हा आणणं गरजेचं आहे. कारण काय, नाहीतर आपल्यासारखी मंडळी म्हणतील की आम्हाला देशभक्त नाही व्हायचं आहे आणि तो दिवस सर्वात वाईट दिवस असेल. कारण काय, आय वॉन्ट टू बी अ पेट्रियट.
पण नॉट दिस काइंड ऑफ बेट्रियल. आणि आता कुटुंबात आम्ही वंश आहोत, आम्ही येवल्याचे, तर आजोबांनी आंबेडकरांना मदत केलेली हिंदू कोड बिलवरती आणि कॉन्स्टिट्यूशन बरोबर पण. आणि त्यांचे थोर होते तात्या टोपे. दुसऱ्या बाजूला गणेश पिंगळे, विष्णू गणेश पिंगळे. दोघांनी स्वतःची जान गमावली या देशासाठी. ती देशभक्ती, ही काय देशभक्ती? कोणाचं तरी ट्रोलिंग करा, पाकिस्तान के साथ जंग करेंगे बोला, हिंदू राष्ट्र म्हणत राहा. कशासाठी? अशा देशभक्तीसाठी आपल्याकडे वेळ नाही. देशाच्या प्रगतीबद्दल विचार करा. तरुण लोकांना नोकऱ्या कशा मिळणार आहेत त्याच्याबद्दल विचार करा. अहो, विचारांचं राजकारण करा. तो दिवस जेव्हा येईल, जेव्हा विचारांच्या राजकारणावरती देशभक्ती पुढे नेऊ शकू आपण, त्या दिवशी देशभक्तीचा खरा अर्थ या देशाला समजून येईल. आणि दॅट इज वेन ते विकसित भारत, इंडिया 2047 या सगळ्यांच्या मुळाशी आपण जाऊ शकतो. हो, आणि ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. व्हेरी इंटरेस्टिंग, अमेझिंग अमेझिंग. खूप मजा आली आणि थँक्यू सो मच अनिश. मला माहित नाही की हे किती छान झालंय किंवा किती इंटरेस्टिंग झालंय. तुझ्या बोलण्यामुळे तर ते झालंच असेल, पण आय एम होपफुल की हे लोकांना आवडेल ऐकायला आणि लोक ह्यातनं काहीतरी बोध घेतील. काहीतरी जरी बोध घेऊ शकले तरी आय विल बी मोर हॅपी. तुला कसं वाटलं? मला खूपच आवडलं. आणि मला वाटतं की आज असे कॉन्व्हर्सेशन असणं पण गरजेचं आहे. कारण काय, नाहीतर आपण एकामेकांवरती किंचाळत राहतो, याच्यासाठी वेळ मिळत नाही. आपण स्वतःच विचार करत नाही या गोष्टींबद्दल. आता तू आज मला जे प्रश्न विचारलेस त्यांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. कारण काय, जी मी तयारी करून आलो ती कुठल्या तरी राजकीय इंटरव्ह्यूची तयारी करून आलो. आणि आपण कधी कधी जगण्यातच एवढे बिझी असतो की आपण काय जगलोय त्याच्यावरती विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. तर आज विचार करण्यासाठी वेळ देण्यासाठी थँक्यू व्हेरी व्हेरी. अरे, ऑल प्लेजर. काय म्हणजे मी काय बोलू, मी पूर्णपणे आता माझी ती मोमेंट येते माहितीये का, प्रत्येक इंटरव्ह्यू आणि प्रत्येक असं कॉन्व्हर्सेशन सुंदर झालं ना की मी एवढी स्पीचलेस होऊन गेलेली असते की आय फील की वाव, आता मी काय बोलू, असं झालंय माझं या इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुद्धा. सो या, खूप मजा आली, खूप खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच, तुझा वेळ तू आम्हाला दिलास. तू दिल्लीवरनं आलायस इथे आणि आपण हा इंटरव्ह्यू शूट करू शकलो त्याबद्दल. आणि आपण भेटत राहू. येस, ऑफकोर्स. आर पार वर आणि आर पार के पार. ऑफकोर्स. दादर आणि गिरगाव. दादर आणि गिरगाव. आणि मोर ओव्हर विल्सन मध्ये, विल्सन कॉलेजमध्ये. किंवा कोलंबा शाळेत. ऑफकोर्स. पण ती मुलींची आहे. आपण, मी आईला घेऊन येईन ना, ती अलमनाय म्हणून. अरे, मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू.